नमस्कार मित्रांनो, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे. आता त्यासाठी ज्यांनी भाषा 1 ही मराठी निवडली बघा, त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा. आता तुम्ही हे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, कारण हे 2018 ला जे काही मराठी पेपर झाला होता बघा, त्याचे जे काही उत्तर आहेत बघा, हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला, तर तुम्हाला यातनं खूप काही शिकायला मिळेल. कारण बघा मराठी जो असा पेपर आहे म्हणजे असा जो काही पेपर असतो बघा, या पेपरच्या माध्यमातून तुमचा जे काही स्कोर आहे बघा, हा स्कोर तुमचा वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि जिथं मला असं वाटेल किंवा एक्सप्लेन करायची गरज आहे, त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करेन. तर चला तर मग सुरू करू बघा. पहिला जे काही प्रश्न आहे बघा, पहिला प्रश्न जे आहे बघा, पहिला प्रश्न काय 91वा आणि हे प्रश्न जे आहेत बघा 91 ते 120 पर्यंत असतात. म्हणजे ज्यांची भाषा मराठी 1 आहे बघा, त्यांच्यासाठी सांगतो मी. 91 ते 120 पर्यंत हे प्रश्न असतात. चला मग पहिला प्रश्न आपण पाहू बघा. पहिला प्रश्न काय बघा, विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? मग ह्याचं जे काही उत्तर आहे बघा म्हणजे 91चं हे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यांची अचूकता वाढते. तर काय होतं त्यांची अचूकता वाढते. आता बघा प्रश्न क्रमांक 92वा. 92वा काय आहे बघा, भाषेच्या वर्गात म्हणजे भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे भाषेच्या वर्गात वाक्यरचना सराव म्हणजे त्याला काय म्हणतात? तर ह्याचं जे काही उत्तर आहे बघा म्हणजे 92 प्रश्नाचं 92 प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. त्याला काय म्हणतात? विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवाचा भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात. म्हणजे विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात. हे होतं बघा 92चं उत्तर. आता बघा प्रश्न क्रमांक 93वा. प्रश्न क्रमांक 93वा काय म्हणतोय पहा. आता हे प्रश्न जे आहे बघा 93वा. बघा काय म्हणतंय, भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही. म्हणजे भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही. आता हा 93वा जे प्रश्न आहे बघा, याचं उत्तर पहा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर काय अडथळा ठरत नाही बघा, लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे. लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे. हेच उत्तर आहे बघा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 94वा. 94वा काय म्हणते बघा. 94वा प्रश्न क्रमांक जे आहे बघा. आता हा प्रश्न बघा, भाषा आकलन भाषा आकलन भाषा आकलन म्हणजे काय? असा प्रश्न आहे बघा. याचं जे काही उत्तर आहे बघा 94चं. 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया. मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया. हे होतं बघा 94चं उत्तर. आता हा प्रश्न क्रमांक 95वा. 95वा काय म्हणतो पहा. 95वा प्रश्न बघा. 95वा प्रश्न क्रमांक काय म्हणतो बघा. एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? म्हणजे 95चं उत्तर बघा. 95चं उत्तर पर्याय क्रमांक 3. बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून. म्हणजे बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून. नंतर बघा प्रश्न क्रमांक 96वा. 96वा काय म्हणते बघा. 96वा असलिखित भाषा क्षमतेत कोणत्या कोणत्या प्रकारे वाढ करता येईल? म्हणजे असलिखित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते? हा प्रश्न आहे बघा. आता 96चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन. म्हणजे संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन. हे याचं उत्तर आहे बघा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 97वा. 97वा बघा. 97 काय म्हणते, शिकविण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात डॅश पासून होते. म्हणजे काय म्हणते बघा, भाषा शिकण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात डॅश यापासून होते. ह्याचं उत्तर बघा 97चं. 97चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. हे याचं उत्तर आहे बघा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 98वा. 98वा बघा, उपचारात्मक म्हणजे रेमेडियल शिक्षण म्हणजे डॅश कार्य आहे. उपचारात्मक म्हणजे रेमेडियल शिक्षण म्हणजे डॅश कार्य आहे. आता 98चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर काय असणार आहे बघा पर्याय क्रमांक 2.
म्हणजे प्रशिक्षण संबंधी. काय असणार आहे? प्रशिक्षण संबंधी. नंतर बघा प्रश्न क्रमांक 99 काय असणार आहे बघा. भाषिक कौशल्ये पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे? भाषिक कौशल्ये पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे? 99चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 एकत्रितपणे. कशी शिकवली पाहिजे? एकत्रितपणे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 100वा बघा. 100वा प्रश्न काय? भाषेचे उच्चारण करताना जर मुलामध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल? म्हणजे भाषेचे उच्चारण करताना जर मुलामध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाय योजना परिणामकारक ठरेल? मग 100वा प्रश्नाचं उत्तर बघा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 वर्गात मोठ्याने वाचणे. काय ठरेल बघा? वर्गात मोठ्याने वाचणे. नंतर बघा पुढचा प्रश्न 101वा प्रश्न बघा. 101वा प्रश्न बघा. प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात. म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनर्वलोकन करतात? म्हणजे प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात. म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनर्वलोकन करतात? आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, याचं उत्तर 101चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 वैधता. काय तपासून पाहतात? तर वैधता. नंतर बघा 102वा प्रश्न बघा. 102वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही? पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही? 102चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. अक्षर आणि शब्द न ओळखता येणे. अक्षर आणि शब्द न ओळखता येणे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 103. 103 बघा. 103वा प्रश्न काय आहे बघा. भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे 103वा प्रश्न बघा. 103चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. काय? पर्याय क्रमांक 3. भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. नंतर बघा प्रश्न क्रमांक 104वा प्रश्न बघा. वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल? वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल? म्हणजे 104चं उत्तर बघा. 104चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 4. आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. नंतर बघा 105चं जलद वाचनाचे उद्दिष्ट कोणते? म्हणजे जलद वाचनाचे उद्दिष्ट नेमकं कोणतं असतं? तर बघा याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. विशिष्ट माहिती मिळवणे. विशिष्ट माहिती मिळवणे. नंतर बघा आता 106 ते 114 पर्यंत एक पॅराग्राफ आहे बघा. आता हे पॅराग्राफ जो आहे बघा, आता हे एवढा मोठा पॅराग्राफ मी काही वाचत नाहीये. ह्याची मला डायरेक्टली काय करतो मी तुम्हाला उत्तरं सांगतो. तर बघा आता पहिला जे काही प्रश्न आहे बघा याचा पहिला प्रश्न काय? लेखिकेच्या परिसरातील आठवडा बाजारात पुढीलपैकी कोणती गोष्ट मिळत नसेल? म्हणजे लेखिकेच्या परिसरातील आठवडा बाजारात पुढीलपैकी कोणती गोष्ट मिळत नसेल? त्याचं 109चं जे काही उत्तर आहे बघा 109चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 करवंद. काय मिळत नसेल तर करवंद. नंतर बघा 110वा प्रश्न. 110वा प्रश्न बघा. पाठ मऊ करणे या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? पाठ मऊ करणे या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? म्हणजे 110चं जे काही उत्तर आहे बघा 110चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बदलणे. काय? बदलणे. बरोबर आहे? हे उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 111वा. 111वा बघा. लेखिकेचे पोट कोणत्या कारणास्तव दुखत असे? लेखिकेचे पोट कोणत्या कारणास्तव दुखत असे? आता 111चं उत्तर जे आहे बघा 111चं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे. भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे. हेच उत्तर आहे बघा. नंतर 112वा बघा प्रश्न. 112वा प्रश्न बघा. दादाला पुढीलपैकी कोणती गोष्ट आवडत असे? दादाला पुढीलपैकी कोणती गोष्ट आवडत असे? 112चं उत्तर आहे बघा. 112चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 पुस्तक वाचणे. पुस्तक वाचणे. नंतर बघा 113वा प्रश्न. 113वा प्रश्न काय म्हणते बघा. लेखिकेच्या जगण्यातील एका विशिष्ट दिवसाचा जीवनक्रम कोणत्या कारणास्तव बदलून गेला? आता ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 113वा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बाबांची परगावात बदली झाल्यामुळे. बाबांची परगावात बदली झाल्यामुळे. आता 114वा प्रश्न बघा. 114वा प्रश्न काय म्हणते? तेथे झोपाळा होता त्यावर बसून परवाचे पाढे आणि गाणे म्हणायला आम्हाला आवडायचे.
आवडायचे. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. म्हणजे तेथे झोपाळा होता. त्यावर बसून पर्वचा पाढे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. आता सर्वनाम शोधायचं आपल्याला, बरोबर आहे का? मग ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 114चं पर्याय क्रमांक 3. काय? आम्हाला. पर्याय क्रमांक 3 आम्हाला. नंतर बघा 115वा प्रश्न बघा. 115वा प्रश्न बघा. आता 115 ते 120 पर्यंत हे कवितेचे जे काही प्रश्न असणार आहेत बघा. म्हणून आता 115वा प्रश्न बघा. 115वा प्रश्न प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा प्रयत्नाचा. मग ह्याचं जे काही उत्तर आहे बघा 115चं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 धडपड. काय असणार आहे? धडपड. नंतर बघा 116वा मायेच्या नजरेतून कवीला कशाचे दर्शन घडते? मायेच्या नजरेतून कवीला कशाचे दर्शन घडते? असं जे काही उत्तर आहे बघा 116चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्कर्षाचा काळ. उत्कर्षाचा काळ. नंतर बघा 117वा प्रश्न 117वा दंग शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. दंग शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. 117चं बघा उत्तर. 117चं उत्तर पर्याय क्रमांक 4 दंभ. काय असणार आहे? दंभ. नंतर बघा 118वा कवीने कवितेत प्रामुख्याने कशाचे गुणवर्णन केले आहे? कवीने कवितेत प्रामुख्याने कशाचे गुणवर्णन केले आहे? 118चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 आईचे. कशाचं? तर आईचे. नंतर बघा 119वा मायेला कोणत्या गोष्टीची काळजी नसते? मायेला कोणत्या गोष्टीची काळजी नसते? 119वा प्रश्न बघा. 119 प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 ऊन पावसाची. ऊन पावसाची. नंतर 120वा प्रश्न बघा. 120वा प्रश्न बघा. 120वा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे हा. शेवटचा प्रश्न आहे. कष्ट करताना मायेला कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? कष्ट करताना मायेला कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? असं जे काही उत्तर आहे बघा. याचं जे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 फाटका संसार. फाटका संसार. बरोबर का? हे याचं उत्तर आहे. बघा असे जे काही प्रश्न होते बघा मराठीचे हे तुमच्यासाठी फार उपयोगाचे असणार आहेत बघा. तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजतील. धन्यवाद.